सर्व क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच. सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे. आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन द्या. मला तर ज्यांना बोलता येत नाही. पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडं पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. मुंडे भाऊबहिणीच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो. ऐकलं, माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा मंत्रीपद गेल्याची खंत व्यक्त केली आहे. आम्ही दोघं बहीण भाऊ मंत्री झालो, मात्र एकाला घरी बसावं लागलं अशी खतखत त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. मात्र यावेळी त्यांनी येणारा काळ आपलाच असं म्हणत मंत्रिमंडळातील कमबॅकचे सूचक संकेत दिले. विशेष म्हणजे त्यांच्या बहीण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनीही मिळालेल्या खात्यासंदर्भात खंत व्यक्त केली. आमचे धनुभाऊ ते म्हणले त्यांना पारितोषिक मिळालं का आणखी काय मिळालं, पण त्यांना समाज कल्याण खातं मिळालं. धनुभाऊ मला तर पशुसंवर्धन द्या. मला तर ज्यांना बोलता येत नाही. पशुसंवर्धन सांगत असताना आपल्याकडं पर्यावरण पण आहे. अहो पण या दोन्ही लोकांना व्यक्त होता येत नाही ना. पर्यावरण मंत्रालय हे समजवता नाकी येणार नाही मला लोकांना. पण मुंडे साहेबांची एक शिकवण आहे. मुंडे साहेबांनी सांगितलं जे पद आपल्याला मिळतं ते पद आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. या संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्याची गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरली होती. आरोपी वाल्मिक कराडशी निकटचे संबंध असल्याच्या आरोपावरून बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून मुंडे मंत्रिपदापासून दूर आहेत. मात्र त्यांनी वारंवार जाहीरपणे मंत्रिपद गेल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र त्यांची आशा मावळली नाही, कारण अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. दुसरीकडे मंत्रालयातील लाचखोर आणि इतर घटनांमुळे मंत्री नरहरी झिरवाळ देखील वादात सापडले होते. अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याचा महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न असू शकतो. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर धनंजय मुंडेंना संधी मिळू शकते का? मुंडेंची राजकीय फरफट थांबणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.